आपल्या अनंत जन्माच्या व्यथा दूर करणारी कथा जर कोणती असेल तर ती शिवमहापुराण कथा आहे बघा। आपल्या जीवनातील दुःखाची वजाबाकी म्हणजे शिवमहापुराण कथा आहे। आपल्या जीवनातील सुखाची बेरीज म्हणजे श्री शिवमहापुराण कथा आहे। आपल्या जीवनातील आनंदाचा भागाकार काय असेल तर शिवमहापुराण कथा आहे बघा। म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्ये जी काय 18 पुराण व्यासांनी लिहिलेली आहे त्या 18 पुराणापैकी एक उत्तम पुराण म्हणजे शिवमहापुराण। या 1-2 वर्षामध्ये शिवमहापुराण प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेला आहे। गेल्या वर्षी महान पर्वकाळ प्रयाग क्षेत्रामध्ये कुंभमेळ्याचा झाला आणि त्या कुंभमेळ्यापासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वार्षिक सप्ताहामध्ये सुद्धा लोक शिवमहापुराण कथेचं आयोजन करतात। अरे भेद आपल्यामध्ये नसला पाहिजे बघा। वैष्णव वारकरी जरी झाला तरी आपले आद्यगुरु कोण असतील तर ते भगवान शिवजी आहेत बघा। वारकरी संप्रदायाचा अधिष्ठाता पुरुष भगवान शिवजी आहे। तिथूनच खरी परंपरा वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे। आम्ही वैष्णव आहेत, आम्ही शिवपुराण कथा ऐकत नाहीत, आम्ही फक्त भागवत कथा रामकथा हेच ऐकतो, अजिबात डोक्यातलं काढून टाकलं पाहिजे। शिवमहापुराण कथा म्हणजे आपल्या गुरु घराची कथा, म्हणून वैष्णवानं सुद्धा जी श्रवण करावी ती शिवमहापुराण कथा आहे। शिवमहापुराण हे उत्तम शास्त्र आहे। शिवमहापुराण ग्रंथ भगवान शिवजीची साक्षात वाङ्मयीन रूप मूर्ती म्हणजे शिवमहापुराण ग्रंथ आहे। म्हणून आजपासून आपल्या या धर्म मंडपामध्ये आपल्या ज्ञान मंडपामध्ये साक्षात भोले बाबांचं गुप्त रूपाने वास्तव्य आहे। त्यांना जास्त काय आवडत असेल त्यांच्या नामाचं चिंतन, त्यांची कथा, जे जे सगळी श्रोते मंडळी सर्वांगाचं कान करून श्रवण करतायत ना ते सर्व भक्त शिवजींचे फार अति जवळचे प्रिय होतात। या कथेचं महत्त्व आहे बघा। म्हणून या ग्रंथाकडे बघताना एक पुस्तक म्हणून कधी बघायचं नाही, ग्रंथ म्हणून बघायचं नाही। या ग्रंथाचं आपला दृष्टिक्षेप या ग्रंथावर पडत असताना साक्षात भोले बाबांचं शिवजींची वाङ्मयीन मूर्ती म्हणून ही शिवमहापुराण कथा आहे। शिवमहापुराणाचा ग्रंथ आहे। काय होतं महाराज, सध्याच्या काळामध्ये लोक फायद्याचा विचार करायला लागले। प्रत्येकाला वाटतं कशातही फायदा बघायला लागली माणसं। प्रत्येक जण कोणत्याही व्यवहारामध्ये नफा बघतात, नफा। आणि स्वार्थी लोक सध्याच्या काळामध्ये वागायला लागली। वाटतं तोट्याचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये होऊ नये, सगळीकडे नफा असला पाहिजे। नफा 4 पैसे कशातही आम्हाला प्रॉफिट मिळालं पाहिजे। तोटा कोणाला सहन होतो? सध्या तोटा आम्हाला सहन होत नाही महाराज। 7 दिवस आम्ही आमच्या जीवनातला अमूल्य वेळ काढायचा, या मंडपामध्ये येऊन बसायचं, 7 दिवस सर्वांगाचे कान करून शिवपुराण कथा ऐकायची। याचा फायदा काय हो? आमच्या जीवनामध्ये काहीतरी फायदा असला पाहिजे ना। इतका अमूल्य वेळ आम्ही तुमच्या कथेला द्यायचा, याचा फायदा काय? तर त्याचा फायदा शौनक ऋषींना सुतमुनी सांगतात बघा। याचा फायदा एकच आहे, या शिवमहापुराण कथेतली एक एक माझ्या भोले बाबांचं शिवजींचं दिव्य दिव्य गोड गोड चरित्र आपल्या जीवनामध्ये कधी केव्हा उपयोगाला पडेल काही सांगता येत नाही। आपल्या जीवनामध्ये बरेच दुःखाचे प्रसंग येतात। कधी कधी माणसाला इतका पश्चाताप होतो बघा, आपण जीवनच जगू नये, आपण आपलं जीवन संपवावं या टोकापर्यंत काही लोकांची बुद्धी विचार करत जात असते बघा। ही आत्महत्या म्हणजे काय? आत्महत्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या वेळेस बुद्धी संभ्रमित होते तिचंच नाव आत्महत्या आहे। बुद्धीची विचार क्षमता ज्या दिवशी कुंठित होत असते मग त्याच क्षणाला माणूस आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल घेत असतो। त्या आत्महत्यासारखे जर विचार ज्या व्यक्तीनं शिवमहापुराण कथा श्रवण केलेली आहे आणि त्याला जर कधी कधी असा विचार आला की नको आता आपलं जीवन संपवायचं, पण त्यानं ती शिवजींची जर कथा ऐकली असली तर त्याच्या जर नजरेसमोर शिवजींच्या कथेचं दृश्य आलं, आत्महत्या करण्याच्या विचारापासून सुद्धा परत फिरवणारी या जगतामध्ये ताकदवान कथा कोणती असेल ती फक्त शिवमहापुराण कथा आहे बघा। बरोबर आहे महाराज। या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने आणखी आमच्या जीवनामध्ये काय फायदा होईल?
शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने दुसरा फायदा सांगितला सुतमुनींनी. या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने आपल्या जीवन जगत असताना आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे शिवमहापुराण कथा श्रवणाने होत असते. बघा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती ही दोन प्रकारची असते. बघा, पहिली निवृत्ती आहे लय निवृत्ती शास्त्रीय भाषेमध्ये, आणि दुसरी निवृत्ती आहे आत्यंतिक निवृत्ती. लय निवृत्ती कशाला म्हणतात पुरुष मंडळींना कळेल माझं बोलणं, माझ्याकडे बघा जरा चाटे मामा. लय निवृत्ती कशाला म्हणतात? आपण दाढी करतो, दाढी करतो ना, दाढी करतो का? हलवाना मान जरा. दाढी करायला आपण वारकाच्या दुकानात जातो. बघा, नाव्याच्या वारकाच्या दुकानात गेल्यानंतर आपण दाढी केल्यानंतर दाढी करता करता तो नावी आपल्या गालाला असा काहीतरी ते थोडासा मलम लावतो आणि तो ब्लेडनं आपली दाढी करतो. दाढी करता करता एकदा आपल्या गालावर आलेले दाढीचे केस कायमचे निघून जातात का? वारकानं काढल्यास किती दिवसाला येतात? महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला, किती दिवसाला येतात? 2 दिवसाला. तुमचं मत ते 2 दिवसाला म्हणतात, तुमचं म्हणणं काय? लगेच? बरोबर, लगेच येतात. आमचे जनक महाराज म्हणते ते लगेच, लगे नाही, तो वस्त्रा गाळावून असा खाली आला की ते दाढीचे केस टाचावर करून लगेच मागं कुठपर्यंत गेला हे बघता. याला लय निवृत्ती म्हणतात. म्हणजे जरी आपण दाढी केली ना दादा, दाढीचे केस काही कायमस्वरूपी जात नाहीत, काही काळापुरते आपला चेहरा सुंदर दिसावा याच्यासाठी माणसं दाढी करतात. याला लय निवृत्ती म्हणतात. मग कथा ऐकल्याने हे दुःख आमचं कायमचं जाईल का थोड्या दिवसापुरतं जाईल? तर शास्त्र सांगतं, सुतमुनी शौनकांना सांगतात, अरे शिवमहापुराण कथा ऐकताना तुमच्या दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती होते. आत्यंतिक म्हणजे कायमचं जातं, कायमचं परत राहत नाही ते दुःख तुमच्या जीवनामध्ये. मग ज्याला आपल्या जीवनात जवळ जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये दुःखच नको वाटतंय ना, त्यानं वेळ काढून शिवमहापुराण कथा श्रवण करावी. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये परमानंद सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ह्या शिवमहापुराण कथेचं महात्म्य आहे. ओम नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. याच्याही पुढे सांगतो, ही कथा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याचं. आपण किनगावच्या बाजारामध्ये एखाद्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेलो आणि त्या दुकानदाराला जर म्हणलं ना, दुकानदार दादा आमच्या घरी 5 वर्षाचा छोटासा मुलगा आहे हो, त्या 5 वर्षाच्या मुलाच्या अंगाचे फिटिंगचे कपडे आहेत का तुमच्याकडे? ते दुकानदार म्हणतो हो ना, 5 वर्षाच्याही मुलाच्या अंगाच्या फिटिंगचे कपडे आमच्याकडे आहेत. दुसरा गिराईक जातो त्याच दुकानदाराकडे, तो म्हणतो दुकानदार दादा माझ्या घरी 18 वर्षाचा एक तरणा पांड मुलगा आहे, त्याच्या मापाचे कपडे आहेत का तुमच्याकडे? दुकानदार म्हणतो हो ना, 18 वर्षाच्या सुद्धा तरुण मुलाच्या मापाचे कपडे आमच्या दुकानात आहेत. तिसरं गिराईक जातो त्या दुकानदाराकडे, तिसरं दुकानदार म्हणतो आमच्याकडे सुद्धा दुकानदार दादा 75 वर्षाचा तरणा पांड पोरगा आहे. कळतंय का माझं बोलणं तुम्हाला? 75 वर्षाचा तरणा पांड, 75 वर्षाचा तरणा माणूस असतोय काय तुम्ही मानाल होता? त्याच्याही मापाचे कपडे आहेत का? दुकानदार म्हणतो 75 नाही रे दादा, 80 वर्षाचा व्यक्ती आणि त्याच्याही मापाचे कपडे आहेत माझ्याकडे. जसं त्या रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये 5 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षाच्या वयापर्यंतच्या माणसाचे प्रत्येकाच्या मापाचे जसे कपडे असतात ना, त्या शिवमहापुराण कथेतील एक एक कथा प्रत्येकाच्या फिटिंगच्या मापाची कथा आहे. कधी कुणाच्या जीवनात उपयोगाला पडेल काही सांगता येत नाही, इतकी दुर्लभ अशी शिवमहापुराण कथा आहे. शिवमहापुराण कथा प्रारंभ करण्याच्या अगोदर आपण मंगल केलं पाहिजे. हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये असे काही नियम आहेत. चांगलं काम सुरुवात करताना मंगल झालं पाहिजे. मंगलाचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत. एक क्रिया मंगल आहे, दुसरं ध्वनी मंगल आहे आणि तिसरं शब्द मंगल आहे. क्रिया मंगल कशाला म्हणतात? आपण सर्व हिंदू धर्मामध्ये जीवन जगतोय गड्या, आणि हिंदू वैदिक धर्मामध्ये जीवन जगत असताना दसरा नावाचा सण येतो. दसऱ्याच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेला काय करतो? कुठे जातो? सीमा उल्लंघन, शिलंगन खेळायला जातो. शिलंगन आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शिलंगन आपल्या घरातला घरकर्ता पुरुष कुटुंब प्रमुख जर शिलंगन खेळायला गेला ना, शिलंगन खेळून आल्यानंतर त्या सोनं आपट्याचे पानं सोनं घेऊन घरला आल्यानंतर
आपल्या धर्मामध्ये एक पद्धत आहे, आपल्या धर्मामध्ये त्या घरातली सौभाग्यवती सुवासिनी स्त्री काय करते बघा, त्या घरकर्त्या पुरुषाला लगे उंबऱ्याच्या मध्ये पटकन प्रवेश देत नाही, त्याला उंबऱ्यावर थांबवते. आणि मग ही सौभाग्यवती स्त्री सुवासिनी स्त्री एक ताटामध्ये निरंजनी घेते, एक पंचपाळ घेते बघा, आणि 2 उंडे घेते, असे कणिकीचे उंडे म्हणा, भाताचे उंडे घेते. आणि मग ते त्या जो कोणी घरकर्ता पुरुष शिलंगण सोनं आणायला गेलेला असतो ना, त्याचं औक्षण करते. औक्षण, त्याला कुंकुम तिलक करायचा, त्याचं औक्षण करायचं. हे कशासाठी? ही आपल्या शास्त्रानं, आपल्या धर्मानं, हिंदू वैदिक धर्मानं घालून दिलेली परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये घरकर्त्या पुरुषाचं औक्षण करणं म्हणजे मंगल आहे. मंगल, याला क्रिया मंगल म्हणतात. आता हे सगळ्या काही संस्कृत्या लुप्त होत चालल्या. तो ताई बसा खाली, तुम्ही बसा 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 बसा. याला क्रियामंगल म्हणतात. आता या सगळ्या क्रियामंगलाच्या वस्तू सगळ्या आपल्यातून हद्दपार होत जायला लागल्यात. हिंदू वैदिक धर्माची संस्कृती आपण थोडी जपायची सोडून दिली, आणि आता आपण जे अनुकरण करतोय ना, ते पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण प्रत्येक जण करायला लागलाय. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती. अरे या जगात मध्ये पवित्र धर्म कोणता असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या ज्या चाली आहेत, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या प्रथा आहेत, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या काही नियम अटी आहेत, त्या अटीनुसार, शास्त्रानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. प्रसाद जरी आणला असला तर ज्याच्या त्याच्या जवळ ठेवा, लेकराजवळ देऊ नका. कथा झाल्यानंतर इकडे येतील, टाकतील ते. हिंदू वैदिक धर्मानं आपण जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे. सांगण्याचं माझं तात्पर्य असं चालू होतं बघा, सगळ्या काही क्रिया लोप्त होत जात आहेत. कशामुळे लुप्त होतात तर फक्त पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होत आहे. आता ववाळणं राहिलं नाही. जरी एखादा सुधारित माणूस नवीन लग्न झाल्यानंतर त्याला जर इच्छा झाली आपल्याही पत्नीनं यावं आपल्याला ववाळावं, कळतं ना माझं बोलणं तुम्हाला? आपल्या पत्नीनं मलाही ववाळावं जर वाटलं तर त्याची बायको काही त्याला अण्णा ववाळणार नाही. त्यानं काय करायचं, त्याच्याच घरात जायचा, एक देवाऱ्यावरचा दिवा घ्यायचा, एका दिवळीमध्ये ठेवायचा, हातानं वात करायची, दिव्यामध्ये टाकायची, पेटवायची, आणि दिवा लागला आपलीच मान त्या दिव्याच्या भोवती आपल्या आपणच ओढून घ्यायचं. हे सांगण्याचं तात्पर्य बघा, आपल्या धर्मातल्या काही काही क्रिया लुप्त होत जात आहेत. लिप्त होत जाण्याच्या पाठीमागचं कारण पाश्चात्य संस्कृती. क्रियामंगल आहे, ओवाळणे, औक्षण करणे, याला क्रियामंगल म्हणतात. दुसरा मंगलाचा प्रकार सांगितला मी, ध्वनी मंगल. आपल्या कानावर येणारा ध्वनी, मंगल ध्वनी येत जावा, ध्वनी मंगल. आपल्या कानावर येणारा ध्वनी हा मंगल ध्वनी असावा. तो मंगल ध्वनी कसा असतो? आपण कथा ऐकतोय, कथेमध्ये येणारं संगीत आपल्या कानावर, तो जो ध्वनी असतो ना, तो मंगल ध्वनी असतो बघा. आपण कीर्तन ऐकायला गेलो, कीर्तनामध्ये वाजणारा मृदंग, त्या मृदंगाचा जो ध्वनी निघत असतो तो मंगल ध्वनी आहे. कीर्तनात वाजणारी टाळाचा ध्वनी, टाळामधून निघणारा ध्वनी हा मंगल ध्वनी आहे. श्रुतीनाम विणा आपण वाजवतो गडे, ते विणा सुद्धा वाजवत असताना विण्यामधून जो ध्वनी तयार होत असतो ना, त्याला मंगल ध्वनी म्हणतात. मंगल ध्वनी. झांजा वाजितात आराधी मंडळी. काही झांजा कळतात का? झांजा कसले असतात? कशाचे असतात? दगडाचे असतात ना. ए मावशांनो, अरे बोला ना, तुम्हाला काय टेन्शन आले कशाचं? हा, झांजा कशाच्या असतात? कशाच्या असतात? कशाच्या? धातूच्या असतात बघा त्या झांजा. त्या झांजामधून जो निघणारा ध्वनी आहे ना, त्याचा सुद्धा ध्वनी मंगल असतो. या जे आम्ही कथेमध्ये चिपळ्या वाजवतो, चिपळ्या,
या चिपळ्याचा जो ध्वनी तयार होत असतो त्याला मंगलध्वनी म्हणतात, मंगलध्वनी. मग आपल्या कानावर दुसरे कोणते तरी ध्वनी, डीजेचे ध्वनी, कर्कश ध्वनी ऐकण्यापेक्षा हे जर मंगलध्वनी आपल्या सतत कानावर, शंखाचा ध्वनी हा मंगलध्वनी आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपण पूजा करतो बघा, सकाळी रोज उठून पूजा केल्यानंतर आपल्या जर देवाऱ्यावर देवघरामध्ये शंख असेल तर शंखध्वनी आपल्या घरात व्हावा, हा शास्त्र सिद्धांत आहे. कशासाठी व्हावा तर घरात जी निगेटिव्हिटी पसरलेली असते, निगेटिव्ह ऊर्जेने ज्या प्रवेश घरामध्ये केलेला असतो, तो निगेटिव्ह प्रवेश, निगेटिव्हिटी घरातले निघून जर जावी वाटत असेल तर त्या माणसानं प्रत्येकानं रोज आपल्या घराच्या देवघरामध्ये रोज एकदा तरी शंख, त्या शंखाचा ध्वनी आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. याला मंगलध्वनी म्हणतात. आणि तिसरा मंगलाचा प्रकार मी तुमच्या जवळ सांगतोय. तो तिसरा प्रकार तो म्हणजे शब्द मंगल. मग मंगल शब्द कोणता आहे? या जगतामध्ये पहिला शब्द जर तयार झालेला असेल आणि तो मंगल शब्द जर असेल तर माझ्या शिवजींचं जे नाम आहे, जे ओंकार शब्द आहे, तोच खरा मंगल आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओमकार हा शब्द मंगल आहे. एवढंच नाही, देवाचं नाव मंगल आहे. ज्या वेळेस आमचे साधू संत कोणतीही कथा प्रारंभ करतात, कोणतंही मंगल कार्य प्रारंभ करतात, त्या वेळेस मंगल हे करतातच, हा शास्त्र सिद्धांत आहे. गोस्वामी तुलसीदास सुद्धा रामायण लिहिण्याच्या सुरुवातीला अगोदर त्यांनी सुद्धा मंगल केलेलं आहे. मंगल साधू संतांनी मंगल केल्याशिवाय कोणत्याच कथेला प्रारंभ केला नाही, कोणत्या पुराणाच्या लिखाणाला प्रारंभ केला नाही. म्हणून शास्त्राच्या, हिंदू वैदिक धर्मशास्त्राच्या नियमाने कथा प्रारंभीच्या वेळी आपण मंगल केलेलं आहे. आता मंगल केल्यानंतर ही जी शिवमहापुराण कथा आहे, ही शिवमहापुराण कथा कोणी कोणाला सांगितली तर ही शिवमहापुराण कथा सौनक नावाचे जे ऋषी आहेत, सौनक नावाचे 88,000 ऋषी आहेत. किती किती लक्ष देऊ नाही का? किती? 88,000 ऋषी आहेत. त्या 88,000 ऋषींना शिवमहापुराण कथा सूत मुनींनी सांगितलेली. या शिवमहापुराण पवित्र ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. याच्यातला एक 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 श्लोक जर आपल्या कानावर जरी पडला ना दादा, तर आपला देह पवित्र तर होतोच होतो, पण मोक्ष आपल्या जवळ येऊन थांबतो. इतकी ताकद शिवमहापुराणाच्या एका एका श्लोकात आहे. याच्यामध्ये 7 संहिता आहेत. प्रत्येक संहितेमध्ये काही खंड पडलेले आहेत. इतका गोड माझ्या शिवजींच्या लीला चरित्राचा प्रसंग, एक 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 गोड गोड कथा. माझ्या शिवजींचे किती अवतार झालेत, शिवजींच्या सगळ्या 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 एकंदरीत शिवजींना काय काय आवडतं, इथून पुढच्या 7 दिवसाच्या कथेमध्ये आपण श्रवण करणार आहे. शिवजीची परमप्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे हा शिवमहापुराण ग्रंथ आहे. तसं पाहायला गेलं तर माझे शिवजी फार भोळे आहे, खूप भोळे आहे. शिवजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यानंतर लवकर पावणारे दैवत जर कोणतं असेल तर भोले बाबा आहे. तुमची इच्छा जर मंदिरामध्ये गेले, काही लागत नाही हो जास्त शिवजींना, म्हणजे असं दुसऱ्या देवासारखं काही 8 तासही लागत नाही. थोड्या थोड्या ह्याच्यावरच आमचे शिवजी, एका बेलाच्या पानावर, एखाद्या मुठावर, ह्याच्यावर ते शिवजी प्रसन्न होत असतात बघा. शिवजींना जास्त काही लागत नाही. शिवजींची पूजा करायची म्हटलं, मंदिरामध्ये जावं, एक बेलाचं पान, एखादी मूठ, त्या कोणत्या कोणत्या मुठी अर्पण कराव्यात त्याचे मी उद्या परवा दिवशी कथेच्या सत्रामध्ये सांगणार आहे. आणि एक लोटा जेल शिवजींच्या लिंगावर जर आपण समर्पित केलं
काही लोक म्हणतील काही देवाकडे जाताना फार अट्टास करावा लागतो महाराज. अशा अट्टासानं जावं लागतं की ते देवाकडे गेलं तर त्या देवाला काहीतरी द्यावं लागतं. आपण तिरुपती बालाजीला जातो बघा. तिरुपती बालाजीचं महत्त्व असं आहे, तिरुपती बालाजीला जर आपण गेलो आणि तिरुपती बालाजीला जर काही न त्या कणगीमध्ये टाकता जर आपण आलो तर ते देवाला आवडत नाही त्या तिरुपती बालाजीला. महाराज लोक ते म्हणतील महाराज बरोबर आहे काहीतरी द्यावं लागते तिरुपतीला गेल्यास, पण आमच्या खिशात काही असलं तर द्यावं ना. आमच्या खिशातच काही नाही. आम्ही येतो इतक्या लांबून देवाच्या दर्शनाला, दर्शन घेतोय गड्या, आणि दर्शन घेऊन आम्ही शुद्ध भावनेने दर्शन घेऊन परत जातोय, पण द्यायला आमच्या खिशात काही नाही. पण तो तिरुपती बालाजी एक असा देव आहे, तो म्हणतो तुझ्या खिशात काही नाही ना, नकार नसू दे तुझ्या खिशामध्ये, पण तू जाताना मोकळ्या हातानं जायचंच नाही. तुझ्या अंगावरचे केस का होईना डोक्याचे इथं काढूनच दे. म्हणजे तुमचे केस का होईना घेतल्याशिवाय ते तुम्हाला येऊ देत नाही तिथं. म्हणजे प्रत्येक देवाचं असं महत्त्व नाही. पण आमच्या भोले बाबाकडे जर गेलात ना, भोले बाबा फार, तुम्हाला बिल्वपत्र नेता आलं नाही नेता आलं तरी चालेल. एखादं फुल तुम्हाला एखाद्या माळ्याच्या कडून बागीच्यामधून जर घेऊन येता नाही आलं तरी चालेल. अरे नुसतं खाली हाताने या, एक फक्त लोटा घ्या हातामध्ये, एक लोटा जल घ्या आणि शिवजीला मी तुमचाच दास आहे, तुमचाच सेवक आहे म्हणून त्या शिवजींना, भोले बाबांना मोठ्या अंतकरणानं, श्रद्धेनं, प्रेमानं समर्पित करा. ते एक लोटा जल जर तुम्ही देवाला समर्पित, माझ्या भोले बाबाला समर्पित केलं तर तुमच्या सगळ्या संसारातली दुःख नष्ट करण्याची ताकद शिवजींना एक लोटा जल अर्पण करण्यात आहे. जरा नाही ते हातात चमक निघेल ना टाळी वाजविल्या जरा तुमच्या, जरा वाजवी जा कथेमध्ये, असं धरून आणल्यासारखं बसत जाऊ नका. टाळी वाजवून खिळीमिळी वातावरणामध्ये कथा झाली पाहिजे. बघायलो मी, तो आज पहिला दिवस आहे, आज फक्त गोंजारणार आहे तुम्हाला, उद्यापासून मग आहे व्यवस्थित. त्याची नका काळजी करू. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे, शिवजींना जास्त काही लागत नाही, भोळा देव आहे म्हणून शिवजींची भक्ती करणारा कधीच, जी 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत शास्त्रानं, त्यांना ती नरक गती प्राप्त होत नाही. जी वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये नियम लागू आहे ते शिवजींची भक्ती करणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा नियम लागू आहे. कुंभीपाक नावाचं नरक आहे, रवरव नावाचं नरक आहे, पुन नावाचं नरक आहे, अशी 28 नरक शास्त्रानं सांगितलेले. तिने 28 नरक कशी कशी माणसाला प्राप्त होतात. आपण जे कर्म करतो ना त्या कर्मानुसार भोग भोगावे लागतात, तर त्या भोगाचं फल म्हणून आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात. ज्याला वाटतं ना आपण इथं जीवन जगतोय गड्या, आपण जीवन जगतोय, जीवन जगताना इथं मौज मजा चालू आहे आमची, आम्हाला राहायला चांगला बंगला आहे, आम्हाला बसायला चांगली गाडी आहे, आम्हाला 3 वेळा चांगलं खायला आमच्या ताटात आहे. पण दादा तुला जीवन जगत असताना सगळी मौज मजा सुख समाधान लाभतंय हे खरं आहे, पण गेल्यानंतर काही यातना आहे तिथं. काय म्हणजे तुम्ही काय चांगलं केलं काय वाईट केलं सगळा हे कर्माचा लेखाजोखा हिशोब यम दरबारामध्ये आहे. आणि यम दरबारामध्ये गेल्यानंतर तुमचा ज्यावेळी चित्रगुप्त हिशोब काढील ना, हिशोब चित्रगुप्त म्हणजे तुम्ही काय करता ते तुमच्या सोबतच त्यांचा सगळं दप्तर लिखापडी चालू असते बघा. आणि ज्यावेळी चित्रगुप्त हिशोब काढील ना त्यावेळेस मात्र तुमच्या जर जन्मामध्ये जीवन जगत असताना पापाचा भार जर जास्त झाला असेल, पापाचा भार जर जास्त झाला असेल तर पापाचा भार जर जास्त झाला ना, मग आता ते यमदूत शांत बसत नाहीत. काय करतात साधू संत सांगतात बघा, मग त्यांची कडक शिक्षा चालू होते. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. मग त्यांनी मार चालू करतात, मारणं झोडणं तोडणं हे सगळा यमदूतांचा दंड आहे. आणि एवढी कडक शिक्षा करून मग तुम्हाला 28 प्रकारच्या नरकापैकी जे नरक प्राप्त होईल त्या नरकामध्ये यातना भोगाव्या लागतात. हे कशामुळे नरक यातना आहेत आपल्याला? नरक म्हणजे पुण्य माणसानं केलं म्हणजे पुण्यवान आत्म्याला नरक प्राप्ती नाही. ज्यानं जीवन जगत असताना पाप केलं त्यालाच नरक यातना आहे. म्हणजे एवढं जे सांगतोय आपल्याला नरक यातना होऊ नाही वाटत असतील, आपल्याकडून कळत न कळतपणे पाप घडलेला असेल, कोणीच तर पुण्यवान आत्मा नाही बघा. आम्ही कथा सांगतोय आमच्याकडून थोडंफार पाप होतंय,
आमची कलाकार आहेत, आमच्याकडून थोडंफार पाप होतं, तुम्ही कथा ऐकत आहे, तुमच्याकडूनही थोडंफार पाप होतं. कळून केलेलं पाप वेगळं, न कळतपणे झालेलं पाप वेगळं आहे. माणसं काही लोक जाणून बुजून पापच करतात. आता एक त्याला माहित आहे आपण जर असं केलं तर याच्यातून पाप आहे, हे माहित असून सुद्धा जे पाप करतात ना त्या पापाची शिक्षा जास्त आहे. आणि कळत न कळत होतं पाप. आता कळत न कळत कसं पाप होतं बघा. आपण चालतोय, चालता 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 एखादी मुंगी आपल्या पायाखाली आली. जनक गुरुजी, एखादी मुंगी जर पायाखाली आणि ती जर पायाखाली दबल्या गेली आणि तिचा जर जीव गेला तर त्या मुंगीच्या हत्येचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. एखादा किडा चलत चलत आपल्या पायाखाली आला, तो जर गेला तर त्याच्या सुद्धा हत्येचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. मग हे कळत न कळतपणे जी पाप होतात त्याचं सुद्धा फलप्राप्ती आपल्याला भोगावी लागते. पण ही कळत न कळत झालेली पाप निघून जातात. कुठं? ते तीर्थाला गेल्यास. कुठं? बोला बोला. तीर्थाला. तुम्ही आम्ही सोमवती अमावस्या आली, सोमवती अमावस्याला स्नान करायला कुठे जातो गड्या? कुठे जातो? इकडे काय? इकडे काय? गंगला. गंगला, हा गोदावरी म्हणा. गोदावरी इकडं गोदावरी आहे, त्या गोदावरीला स्नान करायला जातो. गोदावरीचं महत्व असं आहे बघा. गोदावरीला जर स्नान केलं ना दाजी, गोदावरीला स्नान केलं की त्या गोदावरीला ज्या माणसाच्या हातून गो हत्या झालेली असेल, गो हत्या म्हणजे गायीची हत्या, गोवध हरिही इति गोदावरी. गोदावरी शब्दाची व्याख्या अशी झाली बघा, ज्याच्याकडून एखाद्या गायीचा वध झाला असेल तर गो हत्याच्या पातकातून मुक्त करण्याची ताकद गोदावरी मातेचं स्नान करण्यामध्ये आहे. पण ती गो हत्या जाणून बुजून केलेली नाही बरं का. आपण गायी चारतोय, गायी चारता चारता एखादा खडा हाणला आपण गायीला आणि तिचा जर तो थोडासा लागला आणि ती जर आपल्या त्या हाणण्यातून मारण्यातून गतप्राण झाली, अशी गो हत्या. नाहीतर काही लोक जाणीवपूर्वक खाटकाला गायी विकतात आणि म्हणतात मग ते आम्हाला कशाचं पाप आहे. अरे खाटकाला गायी विकून पाप लागत नसतं का दादा? त्या पापातून तुला कधी ह्या जन्मात तर सुटका नाहीच नाही, पण पुढच्या 7 जन्मातून सुटका. जाणीवपूर्वक जर तुम्ही खाटकाला गायी देत असताल तर सुटणार नाही तुम्ही, हे लक्षात ठेवा. कारण ह्या देशामध्ये 7 गोष्टी आहेत म्हणून ही पृथ्वी टिकू नये. ही पृथ्वी सुखानं समाधानानं जी नांदायला लागली, 7 गोष्टीमुळे नांदायला लागली. मी सांगत असतो हमेशा, या पृथ्वीवर गाय जिवंत आहे म्हणून ही पृथ्वी आनंदानं नांदते. या पृथ्वीवर ब्राह्मण लोक आहेत म्हणून ही पृथ्वी सुखा समाधानानं नांदते. या पृथ्वीवर वेद आहेत म्हणून ही पृथ्वी टिकू नये. या पृथ्वीवर सती स्त्री आहेत म्हणून पृथ्वी टिकू नये. या पृथ्वीवर पतिव्रता स्त्री आहेत म्हणून पृथ्वी टिकू नये. या पृथ्वीवर सत्यवादी लोक आहेत म्हणून ही पृथ्वी टिकू नये. या पृथ्वीवर अलोभी लोक आहेत म्हणून पृथ्वी टिकू नये. या पृथ्वीवर 7वा प्रकार सांगतो, दानशूर लोक आहेत म्हणून ही पृथ्वी टिकू नये. ही 7 लोक या पृथ्वीवरची ज्या दिवशी संपुष्टात येतील ना, त्या दिवशी या पृथ्वीचा सुद्धा ऱ्हास झालेला असेल बघा. इथं कोणी कुणाला पाहायला सुद्धा, नजरेला सुद्धा आपल्याला काही मिळणार नाही. या 7 गोष्टीमुळे पृथ्वी टिकू नये. मी पहिला प्रकार सांगितला, गोमाता या पृथ्वीवर आहे, गाय या पृथ्वीवर आहे म्हणून ही पृथ्वी टिकू नये. ज्या देशामध्ये गाय सुखी असतो तो देश सुखी असतो दादा. ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये गाय सुखी असतो तो राष्ट्र सुखी असतं. ज्या जिल्ह्यात गाय सुखी असते तो जिल्हा सुखी असतो. ज्या तालुक्यात गाय सुखी असते तो तालुका सुखी असतो. त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन, ज्या गावात गाय असते, ज्या गावामध्ये गाय आनंदी असते, तो गाव सुद्धा आनंदानं सुखानं समाधानानं नांदत असतो. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन, ज्या गोठ्यात गाय जिवंत आहे, ज्या गोठ्यामध्ये गाय सुखाई आहे, ज्या गोठ्यामध्ये गाय समाधानी आहे, त्या घरामध्ये सुद्धा सतत लक्ष्मीचा वास होत असतो. ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आनंदी आहे ना, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच निघून जात नाही. सतत त्याच्या घरामध्ये पैसा टिकून राहतो. म्हणायचं, अरे जो माणूस श्रीमंत आहे, जो माणसाकडे पैसा आहे, ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी आहे, समजून जा त्यानं काहीतरी आपल्या जीवनामध्ये थोडा का होईना दिवस गोमातेची सेवा केली म्हणूनच माणसाच्या हातामध्ये लक्ष्मी टिकू नये. बरेच लोक म्हणतात, महाराज पैसा येतो आमच्याकडे भरपूर, किती पैसा येतो, इकडून येतो आणि कोणी कोण जातो, इकडून निघून जातो बघा. आलेला दिसतो पण जातो कुठं हेच कळत नाही. पैसा टिकावा असं जर वाटत असेल तर गोमातेची थोडीफार सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे.
सांगण्याचं तात्पर्य असं एक नकळतपणे जे पाप घडली माणसाकडून ती तीर्थाच्या स्नानानं नष्ट होतात. पण काही माणसं जाणीवपूर्वक पाप करतात. शास्त्र सुद्धा सांगतं बघा, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं तर त्याचा विनाश नक्की होतो. पण काही बहादर असे आहे, तीर्थाला जातात, तिथं स्नान करतात, तिथं जाऊन पाप करतात. मग आता तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जर पाप केलं ते पाप कशाने नष्ट होईल? तीर्थक्षेत्रे कृतम पापं वज्रलेपे भविष्यती. तीर्थाच्या ठिकाणी जर जाऊन पाप केलं तर त्याचं रूपांतर वज्रलेप म्हणजे ते कशानेच नष्ट होत नाही. मग असा जरी पापी झाला तर सूत मुनी म्हणतात, इतकाही जरी पापी असला आणि त्यानं जर 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण केली तर त्याचा वज्रलेपासारख्या पापाचा सुद्धा ऱ्हास करण्याची ताकद शिव महापुराण कथेत आहे. सुज्जी म्हणतात, बरोबर आहे, पापातून मुक्त होण्यासाठी शिव महापुराण कथा आहे. एवढंच नाही, जीवन जगत असताना 7 दिवसाची शिव महापुराण कथा जर सर्वांगाचे स्नान कान करून जर आपण श्रवण केली ना, सर्वांगाचे कान करून, आयुष्यामध्ये फक्त एकच कथा मी सरत प्रत्येक कथा श्रवण करा असा माझा अजिबात अट्टहास नाही. जीवनामध्ये 7 दिवस न चुकता एक व्रतपूर्वक अनुष्ठान ग्रहित धरून जर शिव महापुराण कथा सर्वांगाचे कान करून जर श्रवण केली तर तो व्यक्ती जर इथून गेला म्हणजे मरण पावला तर त्याला दुसरीकडे कुठंच जागा नाही. डायरेक्ट भगवान भोले बाबांच्या चरणावर त्याला जागा आहे. इतकी ताकद एका कथा श्रवणाची आहे. शिवलोकी त्याला गती मिळत असते. हा जो ग्रंथ आहे ना, शिवपुराण ग्रंथ, या ग्रंथाला हे जे रेशमी कापड आहे, रेशमी कापड, हे रेशमी कापड आपण आणायचं आपल्या पैशानं. मावशांनो, पतीच्या खिशातले घ्यायचे नाहीत हा. आपल्या खिशातला, आपल्या मागचे. लाडकी बहीण येते ना, लाडकी बहीण येत असेल ना, येते ना, चालू केले सरकारनं लाडकी बहीण, त्याच्यातले 100-50 रुपये काढायचे. हे रेशमी कपडा या ग्रंथाला जर कुणी अर्पण करील आणि त्या रेशमी कपड्यात जर त्याला गुंडाळून ठेवलं शिवपुराण ग्रंथाला तर त्याचं फल सांगितलं बघा शिवपुराणानं. त्याचा जिथं जाईल तिथं सत्कार होतो, जिथं जाईल तिथं मान सन्मान मिळतो. मान सन्मान मिळवायचा असेल तर या ग्रंथाला रेशमी कपडा समर्पित केला पाहिजे. या ग्रंथाचं महत्व आहे. आता सौनक ऋषी म्हणतात, असा कोणी एखादा पापी आहे का, असं हे पटवून देण्यासाठी आम्हाला एखादी सुंदर कथा सांगा की जेणेकरून आम्हाला या कथेचं महत्व पटेल, या कथेचा महिमा कळेल. कारण कोणती गोष्ट महत्व पटल्याशिवाय, महिमा कळल्याशिवाय माणसाला पटत नाही. आणि माणसाला गोष्ट पटावी, एखादी वस्तू जरी आपण खरेदी करायला दुकानात गेलो, आता माता माऊल्यांना नाद असतो बघा, एखाद्या दुकानामध्ये जर गेले तर एखादी वस्तू खरेदी करायची असली तर त्या वस्तूचं महत्त्व पटलं पाहिजे माणसाला. हा माईक आहे, माझ्या समोर जो माईक आहे, माझ्या माईकाच्या साह्याने माझा आवाज तुमच्या प्रत्येकाच्या कर्णपटलावरती म्हणजे कानापर्यंत येतोय. याचं महत्त्व काय? हा जर लावला तर तुमच्या कानापर्यंत आवाज येईल, आणि हा जर बंद केला तर इथून मी किती जोरात बोललो तरी तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचणार नाही. याचं महत्त्व, माईकाचं महत्त्व आहे की वक्त्याचा ध्वनी श्रोत्यांच्या कानावर जावा, याच्यासाठी याचं महत्त्व आहे. याला फार किंमत आहे. म्हणून या माईकाला महत्त्व आहे. एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचं सुद्धा महत्त्व कळालं पाहिजे. मग आम्ही 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण करणार आहे, आणि या 7 दिवसाच्या शिव महापुराण कथा श्रवणामध्ये याचं महत्त्व सांगा महाराज. कुणाकुणाचा उद्धार होतो याने? तर सूत मुनी सौनकांना सांगतात, जी पापी लोक आहेत ना, त्या पाप्यांचा उद्धार होतो. आता कोण पापी, त्याचा कसा उद्धार झाला,
एक सुंदर कथा आलेली आहे. एक ब्राह्मण आहे, ते देवराज ब्राह्मणाची कथा शिव महापुराण महात्म्यामध्ये आलेली आहे. ती कथा आपण श्रवण करूया. तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी दोन्ही हातानं टाळी वाजवा.